ऍक्टिव्हिस्ट बंधू आणि भगिनींनो, माझ्या अभिमानी सारे केलं, माझ्या अभिमानी भरपूर केलं, कोणते पूर्व दिल्लीला गेलं. माझ्या अभिमानी दलितांसाठी फार काय केलं. माझ्या अभिमानी दलितांसाठी नव्हे तर देशासाठी संविधान देऊन फार काय केलं. म्हणून आनंद शिंदे इथं आलो. नाना हिंदी से जब जब मैं सुनता हूँ मेरे भीम का गाना, जहां जहां भी मैं सुनता हूँ मेरे भीम का गाना, तो मुझे याद आते थाना के नाना. आनंद शिंदे के सारे गीत सुनने के बाद यहां से जाना. आनंद शिंदे के सारे गीत सुनने के बाद यहां से जाना, और इसीलिए मेरा यहाँ हुआ है आना. एकनाथ शिंदे जी काम करतात खस के. माननीय डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे जी काम करतात खस के, म्हणून त्यांच्यासोबत आहे नरेश मस्के. मी कधीच बार उडवत नाही फुसके. मी कधीच बार उडवत नाही फुसके, लेकिन मी काम करत असतो हसके. आज भीमाच्या बाबासाहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या सहकार्याने जी आपली आंबेडकर अनुयायांची समिती आहे, त्या समितीच्या वतीने प्रत्येक वर्षाला असा हा कार्यक्रम होतो. आणि या कार्यक्रमाला पहिल्यांदाच मला येण्याची संधी मिळाली. एक तर नानांच्या अध्यक्षतेखाली आता कार्यक्रम होतो आहे. भास्कर वाघमारे आणि बुद्धभूषण घोटे याचे कार्याध्यक्ष आहेत समितीचे. आणि आपण सर्वजण आनंद शिंदेची गाणी ऐकण्यासाठी आलेले आहोत. आम्ही सगळेजण आहोत जय भीमचे बंदे. आम्ही तर सर्वजण ठाणेकर आहोत जय भीमचे बंदे. मग काय येणार नाहीत गाण्यासाठी आनंद शिंदे. मी तर अनेक लोकांचे बंद केलेले आहेत धंदे. मी तर अनेक लोकांचे बंद केलेले आहेत धंदे, कारण आता आम्ही राहिलो नाही आणले. त्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं गाणी ऐकत आहात. मी काही भाषण करण्यासाठी आलो नाही. पण आज मी पाहिलं की नरेश मस्के हे मोठे कवी आहेत. मला आज समजलं नरेश मस्केजी ठाण्यातून चांगल्या मतांनी निवडून आले. तुमच्या रॅलीमध्ये मी 2-2.5 तास मी उपस्थित होतो एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत. आणि आपण इथे चांगल्या मतांनी निवडून आलात. आणि मला सुद्धा तिसऱ्यांदा राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली. बरेच लोक म्हणत होते की आठवलेंचा पत्ता होणार कट. बरेच लोक म्हणत होते की आठवलेंचा पत्ता होणार कट. मी त्याला म्हणालो हट. पत्ता जरी कट झालाही तरी मी बाबासाहेबांचा आम्ही आहे. सत्ता मिळो नाही मिळो, पण कॅन्सरच्या मुवमेंट पासून माझा गावागावाशी घराघराशी संबंध आहे. दिल्लीला गेलो तरी मी गल्ली विसरलो नाही. क्या बात आहे. दिल्लीला गेलेले गल्ली विसरता की कोणा कधी दिल्लीला जात नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या कृपेने नानांचा गट आमच्याकडे वेगळा असेल, तर बाबासाहेबांच्या बद्दल सर्वांना प्रचंड अभिमान आहे. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्ही नसतो.
आणि आज ठाण्यामध्ये आमची आंबेडकरी अनुयायांची मोठी शक्ती आहे. आणि ही शक्ती जी आहे ही शक्ती आपल्याला मजबूत करायची आहे. रिपब्लिकन पक्षाचे गट, हा गट, तो गट, तो गट असं असता कामा नये. एकच गट असावा अशी माझी इच्छा आहे. आणि कुणीतरी मोठ्या नेत्यांनी पक्षाचा अध्यक्ष व्हावं आणि रिपब्लिकन पक्ष एकच असावा. हा गट, तो गट असं होतं. आणि रिपब्लिकन पक्षात ऐक्य होत असेल तर मला माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, पण आरपीआय ऐक्य होणं. पण फक्त माझा राजीनामा घेण्यासाठी कोणी एकत्र येत असतील तर एक मंत्री आहे बाबासाहेबांच्या नंतर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे, तिथे मी एकटाच आहे. एकटाच आहे मी, पण तुम्ही माझ्या पाठींचे असल्यामुळे मी सगळ्यांना ओढून पुरणार आहे. पार्लमेंटमध्ये जय भीम जाणारा प्रत्येक भाषणाच्या वेळेला मी देत असतो. रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर मी त्या ठिकाणी, मी बीजेपीच्या तिकिटावर नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणून त्या ठिकाणी माझ्या नावाची नोंद आहे. ठीक आहे, तो काही विषय नाहीये. पण आता आनंदची गाणी आपल्याला ऐकायची आहे. प्रल्हाद शिंदेची गाणी ऐकून मी इथपर्यंत आलेलो आहे. आनंद शिंदे यांचे वडील जे आहे प्रल्हाद शिंदे हे अत्यंत मोठी गायक होते. त्यांचा आवाज अत्यंत जबरदस्त असा होता. आनंदचा आवाज अत्यंत चांगला आहे. भाषणामध्ये माझा आवाज अत्यंत चांगला आहे. त्यामुळे आपण सगळेजण आलेले आहात. मला नाना आपण बोलावलं त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. आणि बाबासाहेबांसोबत साकार करण्यासाठी आपण पुढे जाऊया. एवढीच अपेक्षा. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री दीपक जिंदाल साहेब आपणास विनंती करते की कृपया या सत्काराचा आणि सन्मानाचा आपण स्वीकार करावा.